196 आदित्य मित्र मंडळ महिला मंडळ चर्चा झाली पाहिजे करा तसेच तुमच्या 196 च्या महिला शाखा प्रमुख दादा या आनंदेश्वर ना चला या मी घेतो आता दादा या प्लीज हो खंडाळे तुम्ही असताना वरती लोक येतात कशी जरा बघा ना प्लीज येऊ नका गोविंदा भाई सर खाली चला आलाय ना हा चला ठीक आहे सराव शिबिर सालाबादप्रमाणे याही वर्षी हा सराव शिबिर या वर्ली विधानसभेच्या वतीने 7,77,777 एवढी मोठी हल्ली आपण या वर्ली विधानसभेच्या माध्यमातून या श्रीराम जिल्हा इथे ठेवलेली आहेत। आज बाळगोपाळांचा एवढा उत्साह आहे की जेणेकरून आज उत्साह इथे दिसण्यात येतोय। पूर्ण वर्षभर 24 तास वर्षाचे 12 महिने ही शिवसेना तत्पर असते की लोकांच्या प्रश्नाची उत्तर देण्यासाठी आणि लोकांना मनोरंजन करण्यासाठी नेहमी उत्सुक असते। आपण चांगल्या पद्धतीने कार लावा आणि बक्षिसे या इथून घेऊन जावा, कारण गेल्या 2022 रोजी या एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व प्रोग्राम बंद होते ते चालू केले ना आज या मोठा 2025 मोठा चालू आहे। उत्साह डबल आहे आजच्या दिवसासाठी, कारण बीडीडी चाळीमध्ये आज उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि महायुतीचे सर्व नेते या ठिकाणी आज चावी वाटप झालेलं आहे। लोकांच्या जे हक्काचं घर द्यायचं होतं ते देण्यात आलेलं आहे। आणि जर उत्साह जर कार्यक्रमाचा म्हटलं तर आपण ज्या दिवशी एकनाथ शिंदे साहेबांनी तो उठाव केला आणि त्यानंतर ते केला त्याच्या अगोदर 3-4 वर्ष ते हिंदू धर्माचे सण जे ठप्प झाले होते, ज्या दिवशी त्यांनी शपथ घेतली त्याच्यानंतर पहिला कार्यक्रम हा दहीहंडीचा त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्याचं आवाहन केलं आणि त्या पद्धतीने महाराष्ट्रातले सर्व गणपती, नवरात्र, दहीहंडी उत्सव व इतर उत्सव सुद्धा पालखी समारंभ असे अनेक हिंदू धर्माचे सण असू दे, इतर धर्माचे सण सुद्धा असू दे ते मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी करण्यात आलं। आणि सरकारने महायुतीच्या सरकारने सुद्धा तेवढ्याच मोठ्या मनाने त्यांना प्रोत्साहित केलं, त्यांना आर्थिक मदत केली, त्यांना बाकीच्या गोष्टीसाठी सवलत दिली आणि त्यामुळे आपली संस्कृती जपण्याचं काम आपले नेते मुख्य पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे। आणि त्यांच्याच पायावर पाऊल ठेवून आमचे विधानसभा प्रमुख सन्माननीय दत्ताजी नरवणकर गोविंदा उत्सव साजरा होत आहे। सन्माननीय दत्तासाहेब नरवणकर आणि प्रधानजी साहेब यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे आजचा उत्सव एवढा आनंदात आहे। मी सगळ्या गोविंदा पथकांना सांगू इच्छितो की त्यांनी महिलांनी, लहान मुलांनी प्रत्येकाने आपली काळजी घेतली पाहिजे आणि ते घेण्याचं कामही आपले शिवसैनिक गटप्रमुख आहेत, उपशाखा प्रमुख आहेत, हे करत आहेत। आज सण साजरा करताना आजचा एवढा सुखी चांगला दिवस आहे की आज सकाळी आपल्या बहिणीसाठी एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि मी गोविंदा पथकाला सर्वांना सांगू इच्छितो की लहान मुलांनी, महिलांनी आपली काळजी घेऊन हा गोविंदा पथक उत्सव सण साजरा करावा हे मी सर्वांना आवाहन करतो। त्याचप्रमाणे आमचे शिवसैनिक उपशाखा प्रमुखांकडून हे देखील आपल्या सर्व महिलांची, सर्व लहान मुलांची काळजी स्वतः घेत आहेत। गोविंदा पथकांना शुभेच्छा व एक लाईन बोलू इच्छितो, सदैव सेवेचे ठाई माननीय श्री नरभाई नरवणकर साहेब व एकनाथ शिंदे साहेबांना हलक्यात घेऊ नका, शिंदे साहेबांना हलक्यात घेऊ नका। ठाणे असो किंवा मुंबई असो, शिंदे साहेबांनी धमाका। धन्यवाद।